कोल्हापूरमध्ये शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार ऑनलाईन उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमाला गर्दी तर जमली नाहीच, सोबतच प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। कोल्हापूरमध्ये शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन, प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार, कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बोलावलं। कोल्हापुरात बहुचर्चित ऐतिहासिक वाघनखांच्या प्रदर्शनाला अखेर मुहूर्त मिळालाय। कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळावरील लक्ष्मी विलास पॅलेस येथे वाघनख आणण्यात आली। या मराठाकालीन शस्त्रांचं आणि वाघनखांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडलं। या कार्यक्रमात मात्र पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभार पाहायला मिळाला। आयोजकांना स्टेजवरच्या खुर्च्या कमी कराव्या लागल्या, तर दुसरीकडे प्रेक्षकांच्या खुर्च्या रिकाम्या असल्यानं थेट महाविद्यालयाच्या मुलांना बोलवावं लागलं। विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांचे लेक्चर आणि प्रॅक्टिकल सुरू असताना विद्यार्थ्यांना ते सोडून या कार्यक्रमाला जबरदस्ती बसवण्यात आलं। एकूणच या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांना निमंत्रित करण्यात आलं नसल्यानं नाराजी व्यक्त केली जाते आहे। जे काय पुरातत्वाने नियोजन केलं होतं, अतिशय एकदम बोगस असं नियोजन केलं होतं। अगदी कॉलेजमधली मुलं आणून बसवली होती। नागरिकांचा तर पत्ताच नव्हता। जे काय होती थोडीफार लोक, ती ऑफिसची लोक होती। या संदर्भात मी पालकमंत्र्यांशी सुद्धा बोलून घेतलं। यावेळी कोल्हापूरचे अनेक खासदार आहेत, आमदार आहेत, माननीय छत्रपती शाहू महाराज आहेत, यांची उपस्थिती इथं असणं गरजेचं होती। एकंदरीत कार्यक्रमाचा जो प्रोटोकॉल होता तो सुद्धा बदलला। दरम्यान पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा कार्यक्रम औपचारिक असल्याचं म्हणत येत्या सोमवारनंतर या कार्यक्रमाचं सर्वांसाठी व्यवस्थित नियोजन केलं जाईल असं म्हटलंय। तसंच नियोजनामध्ये कोणत्या अधिकाऱ्यांनी चालढकल केली असेल तर त्यांच्यावर देखील कारवाईचा इशारा आबिटकर यांनी दिलाय। आज फक्त औपचारिकता आहे, आचारसंहिता बाकीच्या सगळ्या कामकाजामुळे ही आपण सगळ्यांनी सुरुवात केली। बाकी कार्यक्रम तर आपल्याला सगळ्याच पद्धतीने आपल्याला या सगळ्या कामामध्ये ज्या पद्धतीने आपण जर अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी असतील तर निश्चितपणे त्याच्याबद्दलची दुरुस्ती करण्याबद्दल आम्ही सूचना करू, त्याच्यावरती कारवाई करू। अपेक्षित असंच आहे की या सगळ्याचा जो इतिहासाचा ठेवा आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी उदासीनता नाही, प्रचंड उत्साह असला पाहिजे। या कार्यक्रमात पुरातत्व आणि सांस्कृतिक विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी एकूणच कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली। मात्र कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनासंदर्भात पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडून पळ काढलेला आहे। या प्रदर्शनाचा लाभ त्यांनी अवश्य घ्यावा। पुढे 8 महिने ही वाघनखं कोल्हापुरात आहेत। इतर वेळेस ती इंग्लंडला जाऊन पाहावी लागली असते, तर त्याचं आता प्रत्यक्ष दर्शन इथं होतं आणि इतर ठिकाणी ती 8 फूट दूर ठेवावी लागली होती। इथं अत्यंत जवळून त्या वाघनखांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे। लोकांचा सहभाग का नव्हता? लोकांचा सहभाग का करून घेतला नाही? कोल्हापूरकरांचा सहभाग काय घेतला नाही? राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम होणं अपेक्षित होतं। मात्र लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाला पाठ तर फिरवलीच, मात्र सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या ढिसाळ नियोजनामुळे हा उद्घाटनाचा कार्यक्रम चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।